मी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही चारही उमेदवार हिंदूचे आम्ही अर्थात लढलो पडलो. एक मुस्लिमचाच नगरसेवक थोडेसे मतं असलेला निवडून आला आणि आम्ही सगळेजण पराभूत झालो. त्यावेळेस आम्ही निवडून सुद्धा आलो असतो, पण आम्ही त्यावेळेस दूध कॅप्चरी विक्री हे सगळं करायचं काळ आम्हाला वाटतं आपण निवडून जायचे, परंतु हा पराभव स्वीकारावा लागला. पण कधी कधी मला वाटतंय भास्करराव आम्ही त्याला साक्षीदार आहे. त्यावेळेस जर मी निवडून आला असतो कदाचित मी त्या सगळ्या लाईनी येऊन बसला असतो पावळे फुल जाणाऱ्याच्या, म्हणून ते मी तिला मान्य नसावं म्हणून मी पडल्यानंच मी ठरलं त्यावेळेस. आणि मी पडलो तरी मला हरकत नाही, परंतु मला पक्षामध्ये राहण्याचा बहुमान मिळाला, संधी मिळाली. पुन्हा मी 93ला शिवसेनेचा शहर प्रमुख झालो. शहर प्रमुखाचं काम करत असताना 96ला नगरपालिका निवडण्याचा योग आला. त्यावेळेस मला शहर प्रमुख पदावर निवडणुकीच्या 1 महिना अगोदर काढण्यात आलं. आणि त्यावेळेस आमचे रावते साहेब नेते होते आणि रावते साहेब म्हणले की तू शहर प्रमुख होता तर कुठल्याही वार्डात उभा टाकला पाहिजे आणि आपल्याला पक्षातून फुटून गेलेल्या माणसाला पाहण्याची तू त्या प्रभाग 1 मध्ये उभं टाक तर करावे विश्वास करावे. त्यावेळेस शिवसेना करून गेले. त्यांच्या विरोधात लढण्याची मला आदेश देण्यात आले. आणि त्या काळामध्ये काही निवडणूक आयोगाचं आधार कार्ड ओळखपत्र असं कुठलाही पुरावा नसायचा. उगाच चिठ्ठी घ्यायची, कोणी जायचं मतदान करायचं. आणि त्या वार्डामध्ये त्याने पूर्वीपासून 2-4 गावातल्या नात्या गोत्यातल्या माणसाचं सगळं मतदान टाकून 500 मताची त्यानं वाढ करून ठेवलेली होती. तीच मला 150 मतांना पराभूत करण्यात कारणीभूत होती. परंतु मी माझं काम थांबवलं नाही. सातत्याने मी काम करत राहिलो. नंतर मी जिल्हा प्रमुख होण्या अगोदर नगरपालिकेची 2001ची निवडणूक लढलो. नगरपालिकेचा सदस्य झालो. त्यानंतर मी शिक्षण विभागाचा सभापती झालो. शिवसेनेचा जिल्हा प्रमुख झालो. आमदार झालो. मग कुठून थांबलेला आहे. त्यामुळे तेव्हापासून हा प्रवास कशा कशा स्वरूपानं चालू हे तुम्हाला ह्याच्या मागची पार्श्वभूमी सांगत होतो. आदरणीय माजी खासदार सुरेशराव बाबू साहेब 96ला खासदार झाले. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली. त्यावेळेस ज्येष्ठ म्हणून आमचे काका त्यावेळेस 90ला आमदार झाले. ज्यावेळेस मी 2004ला विधानसभा लढलो त्यावेळेस जर खासदारची काकाला लढली असती तर कदाचित मला आमदार होण्याचं भाग्य लाभलं नसतं. खासदार होण्याचा प्रश्नच नव्हता. परंतु काका म्हणजे बाबा मला आमदार व्हायचे, मंत्री व्हायचे, मी काही त्या खासदारकीच्या भानगडीत पडणार नाही. आणि म्हणून खासदार की काका लढलं नाही म्हणून खासदारकीच्या का न लढण्याच्या निर्णयाला काकाला आपण या ठिकाणी अभिवादन केलं पाहिजे. जर काका लोकसभा लढले असते तर माझ्यासारख्याचा उदय झाला नसता, कारण रेल्वे मार्गाने काही कोणीच नसते. त्यामुळे काका लढले नाही आणि मग रेल्वे सरकारला आम्ही सगळ्यांनी मिळून उडी घातले आणि मग नंतर खासदार ते झाले, आमदार होण्याची संधी मला लागली. हे इतिहास खूप मोठा आहे, सांगायला नसलं लय वेळ लागला. परंतु ह्या सगळ्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मला काम करायला मिळालं हे मी स्वतःला भाग्यवान समजतो. शेवटी कुठंतरी आपण कोणाचा तरी मान सन्मान केला पाहिजे. ज्यांनी आपल्याला गाईड केले, ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले, ज्यांनी आपल्याला आशीर्वाद दिले, त्यांच्या प्रती आपण कृतज्ञ राहणं हे आपलं कर्तव्य असते आणि ते कर्तव्य आपण पार पाडत असताना कधीही मागेपुढे झाल्याचं नाही. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचाराला प्रेरित होऊन आम्ही सगळ्यांनी शिवसेनेचं काम केलं. आम्ही बघितलं त्या काळामध्ये अनेक आंदोलनं झाली, मारपीट झाली, दंगली झाल्या, आम्हाला जेलमध्ये जावं लागलं, नामांतरात आम्ही जेलमध्ये होतो, पण आम्ही कधी फसलो नाही. संघर्ष करूनच आम्ही उद्याला आलो, उभं राहिलो. आम्ही काही आयत्या आपलं आलो तर काहीतरी आम्हाला दिलंय आणि आमच्या पंधरा आम्ही काम केले असं कधीही घडलं नाही. त्या ठिकाणी व्यासपीठावर बसलेले जेवढे काही नेते मंडळी आहेत त्या सगळ्यांनी आयुष्यामध्ये संघर्ष करूनच हे काय मिळवलेलं आहे. इथं कोणी काही काका प्रस्थापित नव्हते, काही राजेसाहेब नव्हते, काही भास्करराव नव्हते, रणजित असेल, विनायकप्पा असतील, सखूबाई असेल, आम्ही सगळ्या जणांनी कष्ट करूनच हे सगळं मिळवलं आहे. म्हणून आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे. आणि म्हणून आता मध्यंतरी बाळासाहेबांच्या विचाराशी आम्ही एकरूप होतो. मध्यंतरी शिवसेनेमध्ये विभाजन झालं. आम्हाला वाटलं बाबा जुनी शिवसेना आपण कशी सोडून जावं, बाळासाहेबांच्या परिवाराशी आपण एकरूप राहावं
आणि भविष्यातलं कामकाज आपण करावं त्या उद्देशानं आम्ही मूळ उद्धव साहेबांसोबत राहिलो. त्याच्यामध्ये काही दुमत असल्याचं कारणच नाही. जर आता लोक म्हणतात संजय राऊत साहेब म्हणते की बाबा तुम्ही एवढे पैसे घेतले तेवढे पैसे घ्यायचे असते तर भाविकला हे गरज होते. 2.5 वर्ष मुख्यमंत्री काळात संजय साहेबांचा आपल्याला बघायला मिळाला, परंतु आम्ही पक्षाशी बांधिलकी घेऊन काम करण्याचा प्रयत्न केला. परंतु भविष्यामध्ये पक्षामध्ये ज्या पद्धतीने घडामोडी घडायला पाहिजे होत्या, 22 नंतर पक्षाने जी उभारी घ्यायला पाहिजे होती, ज्या पद्धतीचा संघर्ष अपेक्षित होता, ज्या पद्धतीनं संघटना वाढीचा उद्देश होता, तो कुठेही होताना आम्हाला दिसला नाही. तरी देखील आम्ही 2023ची निवडणूक त्यांच्यासोबत राहूनच लढलो, जिंकलोही. पण त्यानंतरचा कार्यकाळ आम्ही बघतो की संघटना दिवसेंदिवस कमी होताना आम्हाला अनुभवायला येत होती. आणि म्हणून आम्हाला कार्यकर्त्यांचं एवढं पाठबळ होतं, एवढं कार्यकर्त्यांचं आमच्या मागे तगादा होता की साहेब आपल्याला आता इतर राहून जमणार नाही, कारण सत्ताधारी पक्षात जावं लागलं. कारण सत्तेमध्ये असलेल्या लोकांना भरपूर निधी मिळायचा, चांगली विकासाची कामं करायला संधी मिळायची. आणि आम्ही विरोधात असल्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी सरकारमधले लोक डावण्याचं काम करत होते. म्हणून कार्यकर्त्याचं मनोबल खचत गेलं आणि कार्यकर्त्यांच्या मनामध्ये नैराश्य निर्माण झालं आणि कार्यकर्त्याला वाटायला लागलं की कुठंतरी आपण सत्तेच्या रूपानं जर या प्रवाहात आलो तर आपल्याला संघटनात्मक चांगली बांधणी होईल, पक्षाचं काम करता येईल, आपल्याला विकासाचं काम करता येईल आणि कार्यकर्त्यालाही बळ मिळेल, अशी भावना उराशी बाळगून सगळ्या कार्यकर्त्यांनी आग्रह केला. आणि त्या आग्रहाखातर आम्हाला सगळ्याला ही भूमिका घेण्याला भाग पडावं लागलं. ही वस्तुस्थिती आहे आणि जे होते ते चांगल्यासाठी. शेवटी आम्ही दिवसेंदिवस बघत गेलो, 1, 2, 3, 4 हे गेला, ते गेला, ती गेला, तरी आम्हाला काही फरक पडत नव्हता. मी साहेब काकांनी फरक म्हणलं उद्धव साहेबांना त्या दिवशी की साहेब तुम्ही आजारी आहात, तुमची तब्येत ठीक नसते, तुम्हाला फिरणं शक्य होत नाही, हे मला मान्य आहे. पण आदित्य साहेबांनी तरी किमान जर महाराष्ट्राचा दौरा व्यवस्थित केला, एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी आले, मुक्कामी थांबलेत, सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या, त्यांना काय अपेक्षित आहे हे जर तुम्ही केलं तर आणखी कार्यकर्त्यांमध्ये उभारी येऊ शकते. परंतु त्यांनी ज्या पद्धतीने संघटनेकडे लक्ष द्यायला हवं होतं ते त्यांच्याकडून देण्यात आलं नाही. आणि म्हणूनच कार्यकर्त्यांमध्ये दिवसेंदिवस नैराश्य वाढत गेलं आणि ह्याच्यातून काही लोकप्रतिनिधी पदाधिकारी हे दिवसेंदिवस सत्ताधारी पक्षाकडे वळते झाले. आणि त्याच प्रकारानं आम्हाला सुद्धा ह्या भूमिका घ्याव्या लागल्या. जर आमचं त्यांना नाही घ्यावं लागलं यामध्ये काही दुमत नाही. परंतु शेवटी कार्यकर्ता जर माझ्याजवळ नसला तर मी नेता म्हणून त्याच्यासमोर काय अधिकाराला बोलणार आहे. त्याच्यामुळं आम्हाला हे सगळं जपायसाठी, बाळासाहेबांचे विचार जपायसाठी, ज्या बाळासाहेबांनी एवढ्या कष्टानं ही शिवसेना मोठी केली, रुजवली, ती शिवसेना, ही परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आणि हा शिवसेनेचा बालेकिल्ला जर नेस्तनाबूत झाला तर मला वाटतं की आम्ही हे सगळे पापाचे धनी ठरू. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी शिवसेनेमध्येच प्रवेश करून मंडळीय शिवसेना प्रमुखांना अपेक्षित असलेलं, त्यांना अभिप्रेत असलेला जिल्हा अबाधित ठेवण्यासाठी आम्ही सगळ्यांनी ही भूमिका स्वीकारली आणि या पक्षात आम्ही काम करण्यासाठी विराजमान झालो. एवढी आपल्याला या ठिकाणी ही भूमिका विशेष करू इच्छितो. कारण एकदा मी उद्धव साहेबांसोबत असताना एका रेल्वेच्या स्टेशनच्या उद्घाटनाला आनंदराव भरोसे भाजपमध्ये होते आणि त्यांनी मला सांगितले की तुम्ही मोदी साहेबांच्या नावावरच येऊन मला खासदार साहेब, तुम्ही हे विसरू नका. आणि त्यावेळेस मी भाषण करताना मी त्यांना म्हणलं, मी 2दा निवडून आलो, तुम्हाला जर वाटत असेल मोदी साहेबांच्यामुळं आलो आहे ठीक आहे म्हणलं. आता 24ची निवडणूक जर मी शिवसेनेच्या नावावर आलो तर तुम्ही समजायचं की हे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि मी पडलो तर समजायचं की मोदी साहेबांना आलो होतो. ही वस्तुस्थिती होती. त्यामुळं परभणी जिल्हा हा मूळ शिवसेनेचा आहे, यामध्ये कोणीही नाकारू शकत नाही. आणि योगायोगानं आनंदराव भरोसे माझं पूर्ण शिवसेनेत आलं, त्यामुळे त्यांनी सुद्धा मान्य केले की हा जिल्हा शिवसेनेचाच आहे, हे सत्य आहे. आणि या अनुषंगानं आज आपण सगळेजण एका व्यासपीठावर विराजमान आहोत. मी व्यासपीठावरच्या सर्व आपल्या जुन्या नव्या नेत्यांना, उपस्थित असलेल्या सर्व माझ्या श्रेष्ठ शिवसैनिक, सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, लाडक्या बहिणींना या ठिकाणी मनपूर्वक अभिवादन करतो. सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना या ठिकाणी खात्री पण देतो
की आपण सगळेजण मिळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाला जो अधिकार दिला आहे, बाबासाहेब नेहमी म्हणायचे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपण सगळेजण शिकलेलो आहोत. आता आपल्याला सगळ्याला संघटित राहून संघर्ष करायचा आहे आणि बाळासाहेबांनी लावलेले हे रोपटं आपल्याला अबाधित ठेवण्यासाठी आपल्याकडे हेवेदावे न करता तुम्ही चांगलं काम करा. जे चांगलं काम करील, जो चांगलं संघटन करील, जो पक्षासाठी जोरात रात्रंदिवस मेहनत करील, त्याच्या पाठीशी आम्ही ह्या व्यासपीठावर बसलेले सगळेजण तन्मन धनानं तुमच्या सोबत आहोत हे आपल्याला खात्रीलायक सांगतो. काका, तुम्ही ज्या काही भावना व्यक्त केल्या की शासन दरबारी आपल्याला ज्या पद्धतीने अपेक्षित असा निधी मिळायला पाहिजे ते मिळत नव्हता, मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासित करतो, व्यासपीठाला आश्वासित करतो, उपस्थितांना आश्वासित करतो की मी शिंदे साहेबांशी बोललेलो आहे. शिंदे साहेबांनी मला शब्द दिला आहे की तुम्हाला जिल्ह्यामध्ये विकास निधी कुठेही कमी पडू देणार नाही. कार्यकर्त्याला बळ द्यायला सुद्धा कुठे कमी पडणार नाही. तुम्ही फक्त संघटनात्मक चांगल्या पद्धतीने सगळे मिळून काम करा. जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचा विकास घडून आणण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी सुद्धा बोललेलो आहोत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांशी बोललेलो आहोत. या सगळ्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की जिल्ह्याच्या विकासामध्ये कुठेही तुम्हाला निधी कमी पडता कामा नये. जे काही मागं घडले ते आता आपण त्याचा विचार करायची गरज नाही. आता कालपर्यंत तुमच्याकडे आमदार खासदार नव्हते, आता तुम्हाला एकाच दिवशी खासदार बी मिळाला, आमदार बी मिळाला. त्यामुळे आता शिवसेना ही दुसऱ्या पक्षापेक्षा मोठी झाली आहे. दुसऱ्याकडे एकच आहे, आपल्याकडे दोन आहे. दोनमध्ये एक 6चा 1 आहे आणि एक बरोबरीचा 1 आहे. त्यामुळं आता तुम्ही त्याची चिंता करायची कारण नाही. जो करील तो खाईल. त्यामुळे जो चांगलं संघटनेचं काम करील त्याच्या पाठीशी आम्ही सगळेजण नेते मंडळी उभे राहू आणि तुम्हाला कुठेही खाली बघायची वेळ येणार नाही. लवकरच आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना, जो जुने कार्यकर्ते आहेत जे तन्मन धनाने अनेक वर्षापासून काम करतात, त्या सगळ्यांचा बहुमान करण्याची कुठेही तुम्हाला आज मी यावेळी ह्या अनुषंगाने देतो. तुम्ही चिंता करायचं कारण नाही. आता ती जबाबदारी आमची आहे आणि 40 वर्षापासून आम्ही शिवसेनेचे काम करतो. 40 वर्षापासून 1988ला पहिली बाळासाहेबांची सभा परभणीत झाली. पोखरणीवर रॅली बाळासाहेब परभणीत आले. त्या सभेपासून, त्याच्या अगोदरपासून आम्ही हिंदुत्वाला प्रेरित होऊन आम्ही शिवसेनेचे सगळेजण काम करत आलो. मग आमचे पंडितराव आठवले असतील, आमच्या ते आळसपुरे होते मानवतला, ही सगळी जुनी मंडळीसुद्धा आपल्यासोबत आज सगळेजण आहेत. त्यामुळं आपण सगळेजण मिळून बाळासाहेबांनी जे काही रोपटं लावले त्याचा वटवृक्ष आज झालेला आहे आणि ते वटवृक्ष कायम आबादित राहावा यासाठी आमच्या सगळ्यांची बांधिलकी असणार आहे की शिवसेना हे आमचं घर आहे, शिवसेना ही आमची माय आहे आणि आम्ही या शिवसेनेची लेकरं आहोत. ह्या भूमिकेतून आम्ही सगळेजण या शिवसेनेचं काम करून या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा आवाज बुलंद ठेवण्यासाठी आम्ही सगळेजण सक्रिय आहोत. आज या ठिकाणी ज्या काही काकांना आणि संदीपनी कार्यक्रम आयोजित केला, विनायक आपण असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील, त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा आश्वासित करतो की तुम्ही जे काही पुढाकार घेतला आहे ते तुमचं व्यर्थ जाणार नाही. तुम्हाला निश्चित सन्मान केल्याशिवाय मी तरी राहणार नाही हे आपल्याला या सत्काराच्या निमित्ताने आश्वासित करतो. पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आपली शेवटची विनंती करतो की येणाऱ्या 7 तारखेला परभणीमध्ये दुपारी 1 वाजता या राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि या शिवसेना पक्षाचे प्रमुख आदरणीय नामदार श्री एकनाथराव शिंदेसाहेब, त्याचबरोबर आमचे लोकसभेतील सहकारी शिवसेनेचे युवा नेते आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदेसुद्धा या ठिकाणी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. त्यामुळे 7 तारखेला सगळ्या माझ्या शिवसैनिकांना